काय चाललंय प्रीतम तुझं? रेस्टॉरंट मधनं इथे निघून का आलास तू? इकडे आलास ते आलास, वर अहिल्याच्या रूम मध्ये जाऊन आदित्यचा अपमान करून त्याला बाहेर काढलास. काय काय अधिकार आहे रे त्याच्या अंगावरती ओरडण्याचा तुला? या घराचा मोठा मुलगा आहे तो, तुझा मोठा भाऊ आहे तो. तुला लाज नाही वाटली त्याच्या अंगावर ओरडताना? मुळात रेस्टॉरंट मध्ये जाण्याचा तुझा प्लॅन होता ना. आम्हाला तिकडे सोडून गायब का झालास तू? तुला काही झटके वगैरे येतात का रे? जो भाऊ तुझ्यावरती जी ओरड टाकतो त्याच्याबरोबर कोण वागतं असं? तुम्ही आदित्य दादांना नोकरासारखं वागवलं, त्यांना कामाला लावलं, त्यांचा अपमान केला आणि आज तर चक्क तुम्ही आईंच्या रूम मधनं त्यांना हकलवून लावलं. का असं करताय तुम्ही? प्रीतम तुमचं डोकं वगैरे फिरलंय का? आज तुम्ही आदित्य दादांसोबत असे वागलात, उद्या माझ्यासोबत आणि आईंसोबत पण असंच वागाल? का असं करताय तुम्ही? बोला ना, काय झालंय तुम्हाला? आदित्य दादांसारखा एवढा चांगला भाऊ असताना तुम्ही असं कसं करू शकता? तुम्हाला त्यांच्याशी असं वागताना लाज नाही वाटली? एक मिनिट, काही संपलेलं नाहीये, काही होणार नाहीये. ओके आदित्य दादा, तुम्ही बघा ना काय अवस्था झाली किचनची. सगळं सामान देखील संपलंय आणि आता आज एक मोठी ऑर्डर आली आहे. काय करावं काहीच सुचत नाहीये. हे बघा, जोपर्यंत पारू येत नाही तोपर्यंत पारू टिफिन सर्व्हिसेस चालू ठेवायची जबाबदारी आपली आहे. सगळं व्यवस्थित होईल. एक मिनिट. चार पाच, माझ्याकडे आता 5,000 आहेत. ठीक आहे, तुम्ही लवकरात लवकर जाऊन सामान घेऊन या. ओके, आणि प्लीज सगळं चांगल्या क्वालिटीचं आणा. ओके, चला पटकन लागा कामाला. सर, सामान तर येईल हो सगळं, आणि आम्ही सगळे मिळून स्वयंपाकही चांगला करू. पण डिलिव्हरीचं काय होणार? आणि आज संध्याकाळी जी ऑर्डर आहे ती खूप मोठी आहे. एवढ्या मोठ्या ऑर्डरचं पार्सल कोण घेऊन जाणार? खरं तर 2 दिवस आईच्या आजारपणामुळे मी ऑफिसला जाऊ शकलो नाहीये. कामं पेंडिंग आहेत ऑफिसची. पण आता सध्या पारू टिफिन सर्व्हिसेसला माझी गरज आहे. पारू नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. आज माझ्या बायकोला माझी गरज आहे. मी करेन डिलिव्हरी, डोंट वरी. पण दादा, तुमचं ऑफिस? माहिती आहे मला ऑफिस आहे. पण मी एक काम करतो, आता लगेच ऑफिसला जातो, लवकर सगळ्या मीटिंग आटपून घेतो आणि मग परत येतो. तुम्ही फक्त एक काम करा, तुमचा सगळा स्वयंपाक तयार झाला की मला एक फोन करा, मी ताबडतोब येईन. चला 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 पटकन. हाँ आदित्य सर, आप आई के ना ये पारू टिफिन सर्विस के बचा लेनी. पारू भौजी के पता चली तो कितना खुश हुई है ना. तुम्ही वेळ वाया घालू नका, पटकन कामाला लागा. ओके, मी आलोच. हो, आता बऱ्यापैकी बरा आहे पाय. पण खरं सांगू का, पायापेक्षा माझं मन जास्त शांत आहे. अच्छा, म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांचा इफेक्ट चांगला झाला म्हणायचा? डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांमुळे पायाचं दुखणं कमी झालं, पण मुलांनी दिलेल्या औषधामुळे मन शांत झालं. म्हणजे नाही, मला नाही कळलं काही. म्हणजे आपल्या मुलाने, आदित्यने जी माया केली आहे ना माझ्यावर, ती जास्त इफेक्टिव्ह ठरली. अरे, काल माझी काळजी घ्यायला घरात फक्त आदित्य होता. हो हो. अरे बापरे. तुला आठवतंय, आदित्य लहान असताना कधी मी आजारी पडले तर त्याला किती टेन्शन यायचं, तो कशी काळजी घ्यायचा माझी. काल मला अगदी तसंच वाटलं.
म्हणजे सतत माझ्या अवतीभोवती होता. माझं औषध खाणं पिणं ह्या सगळ्याकडे त्याचं बारीक लक्ष होतं. मला काय हवंय का नकोय मला अजिबात एक मिनिट सुद्धा एकटं सोडलं नाही त्यांनी. हो खरंच. फक्त त्यानंतर प्रीतम जे काही वागलाय ना त्याच्याशी ते मला अजिबात आवडलेलं नाही. घाणेरडं वागलाय प्रीतम. ते प्रीतमच्या वागण्याचं कोडच आहे मला. तू इतका कसा काय बदललाय, असं का वागतोय खरंच कळत नाही मला. कसा बोलला तो आदित्यला. छे, मला पण नाही आवडलं ते. तरी आदित्यनं सगळं ऐकून घेतलं आणि आज ऑफिसला सुद्धा गेला तो. आश्चर्य आहे. हो पण मला त्याची खूप काळजी वाटते रे. अगं म्हणजे गुरुजींच्या सांगण्यावरनं आपण त्याला 2 दिवस ऑफिसमध्ये नाही जाऊ दिलं, बाहेर नाही पडू दिलं, तेवढं पुरेसं आहे ना. नाही नाही, हे बघ तुझी काळजी कळते मला, पण त्यालाही त्याचं ऑफिसचं काम आहे, जबाबदाऱ्या आहेत. हे बघ तू काळजी करू नको, काहीही होणार नाही. तुझं म्हणणं पटतंय मला. म्हणजे बरोबर आहे, त्याचं सुद्धा काम आहे, हे मोठं प्रोजेक्ट त्याला सांभाळायचं आहे, त्याने ऑफिसला जायला पाहिजे, बरोबर आहे. पण गुरुजी जे म्हणाले ते विसरता पण येत नाहीये ना मला. म्हणजे मला असं वाटतंय की ते जे काय वादळ आहे ज्याच्याबद्दल गुरुजी बोलत होते ते अगदी आपल्या उमऱ्यापाशी येऊन उभं राहिलंय.